नमस्कार, मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट. पुणे सुपरफास्टच्या मी आंबेगावकर बोलतो या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत भराडी या गावामध्ये. भराडी हे गाव कळंब जिल्हा परिषद गट चांडोली बुद्रुक पंचायत समिती गणामध्ये येतं. भराडी हे गाव तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवार पंचायत समितीच्या उमेदवार सीमाताई खिलारी यांचं गाव. या गावामध्ये आल्यानंतर गावच्या उमेदवारामागे हे गाव उभे राहील का, त्याचबरोबर जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कोणताही उमेदवार या ठिकाणी सरस ठरेल, त्याचबरोबर नवीन चेहऱ्यांना या ठिकाणी संधी मिळेल का, या ठिकाणी आल्यानंतर तालुक्यामध्ये विकास झाला आहे, गटामध्ये विकास झाला आहे असं म्हणत असताना कुठंतरी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सोडून कोणत्या मुद्द्यावर नक्की या ठिकाणी निवडणुका होणार आहेत, त्याचबरोबर या ठिकाणची लोक कुणाला कौल देतील या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. दादा, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आता जवळ आल्या, आपल्याला काय सांगता नाही. काय सांगता? मतदान केलं तर जुन्या लोकांनी कामं केलेत का? नाही, आम्ही जुने लोक कामच नाही करतो, नवीन लोक सर्व आता. जुने लोक जे आहेत त्यांनी कामं केलेत का गावात? भराडे गावात कामं आहेत का? काम आहेत आहेत. तेच आता विकास कामं, रस्तं, मंडप, कुठं काय अशी छोटी मोठी कामं चांगली आहेत. आणि आमचं गाव तसं पूर्वीपासून एकाच पार्टीचं ना, कोणत्या पार्टी? वळसे पाटलांच्या, त्यामुळं कामं एकाच जागेवर व्हायची. गावची परिस्थिती काय सध्या आता निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर? काय होईन, चांगलं मतदान होईल. थोडंफार आता 10-5% होईल, म्हणजे आड्याल पाड्याल, पण बाकी सगळं मतदान होईल राष्ट्रवादी वळसे पाटलांना. वळसे पाटलांना एक नाव आहे, त्याचबरोबर प्रियंका वाघ म्हणून आहे महाविकास आघाडीकडून. हे जर नवीन चेहरे आहेत, काय वाटतं यांच्याबद्दल? हे नवीन चेहरे लोक संधी ते नवीन चेहरे. आता आमचं कसं आहे, पक्ष वाईज होणार, चेहरे कसं असू, आलं का लक्षात? आपल्या पक्षाचा जेव्हा असू, जुना असू चेहरा, आपण त्यांनाच मतदान करणार ना. बरोबर. जिल्हा परिषद निवडणुकामध्ये इथं आता सध्या तुलसी सचिन बोर, त्याचप्रमाणे प्रीतीताई थोरात, या दोन उमेदवार आहेत. या दोन उमेदवारांपैकी योग्य असा उमेदवार कोण वाटतो जो काम करेन भविष्यामध्ये? तुळशी बोर. का बरं? बऱ्याचपैकी लोक तुलसी बोरच का? जुने कामं केलेली त्यांनी, पण अनुभव आहे ना. त्यामुळे नवीन चेहऱ्याला संधी नाही मिळणार आहे. नवीन चेहऱ्याला नाही संधी. का बरं? तर आम्हाला काय सांगता याच्यावर? आम्ही जुनेच आहेत, वळसे पाटलांच्या मागं. वळसे पाटील. दादा नमस्कार. आता हे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्यात. आता अनेक उमेदवार आता जिल्हा परिषदसाठी उभे लोक, तर काय वाटतं? आता हे तुमच्यापर्यंत बरेच उमेदवार आता येऊन गेले, भेटून गेले. योग्य असा उमेदवार कोण वाटतो? आता योग्य उमेदवार समजेच योग्य आहेत, आणि कोण अयोग्य असल्याशिवाय, आता योग्य असल्याशिवाय उभे राहिलेत. बरोबर. पण आता तुम्ही जुनी माणसं आहेत, तरी काम कोणाचं चांगलं वाटतं? कोणा माझं लोक उभं राहतील? भराडीकर काय, भराडीकरांचं कल काय वाटतं? वळसे पाटलांचं काम चांगलं आहे. वळसे पाटलांनी दिलेलं उमेदवार मग लोक उभं राहतील. गावात काम आहे, गावात साहेबांची कामं आहेत गावात. तुलसी सचिन बोर पाठजड वाटतं इथे. तुळशी सचिन बोर आता काय सांगता नाहीत, कारण ती जशी निवडून आली तशी या गावात आलीच नाही परत नाही आली ती. म्हणजे एकंदरीत त्यांचं काय सांगता यायचं नाही, पण सीमा खिलारी यांचं कसं काय? आता काय साहेबांमुळे जर जुळलं तर जुळलं. पण मग तसं पाहायला गेलं तर नवीन चेहऱ्याला संधी इथं. हा आहे ना, नवीन चेहऱ्याला संधी आहे ना. नवीन चेहरा, मग याचा योग्य चेहरा कोण आहे? कारण तसं पाहायला गेलं तर पंचायत समितीसाठी चेहरा म्हणलं तर सीमा खिलारी आहेत, दुसऱ्या बाजूला प्रियंका वाघ आहेत, श्रद्धा महेश भोर आहेत. हे सगळे उमेदवार त्यांना नाही ओळखत बघ मी कोणाला. नाही ओळखतं कोणाला? सीमा खिलारी. सीमा खिलारी गावचा उमेदवार. हा, म्हणजे कुठेतरी गावचा उमेदवार बरं राहील थोडंसं, आणि बदलही पाहिजे. हा बरोबर आहे. निवडणुका जवळ येतात आता, काय सांगा? नवीन उमेदवार तुमच्याकडे आले असतील. या निवडणुकीमध्ये काहीच अर्थ राहिला नाही. या निवडणुका आहे ना, या जनतेच्या मतदारांच्या डोक्यावरून गेले सगळे. हे पुढारी लोकांचं काही जागेवर राहिलं नाही. पुढारी लोक आज इकडे तर उद्या तिकडे, त्याच्यामुळे लोकांमध्ये सगळा संभ्रम निर्माण झाला आहे. पक्षाची भेसळ झाली. पक्षाची भेसळ झाली. पक्षामध्येच काय राहिलं नाही. पक्षच कोणी मानायला तयार नाही.
आज ह्या पक्षात आणि उद्या लगेच दुसऱ्या पक्षामध्ये उड्या मारतात ही स्वार्थासाठी. आणि काय यांचं येऊन राहिलं आहे. यावेळी माणूस बघून मतदान करायचं का? ह्या वेळेला जो पक्षाचं एकनिष्ठ राहील पक्षामध्ये त्यालाच मतदान करावं मतदारांनी. हे उड्या मारणारी आहेत ना हे सगळं कार्यकर्ते, यांना काय ना यांना घरी वासावं यांना. हां, पक्षात एकनिष्ठ राहील त्याला मतदान करावं लागतं. एकनिष्ठ पक्षामध्ये मध्ये जो काम करीन त्यालाच मतदान करावं. हे काय सगळ्या उड्या मारतात आज इकडं तर उद्या तिकडं. काय यांचं घेऊन राहिलं या पोटाऱ्यांचं. पोटाऱ्यांनी सगळं हे गाव नासून टाकले, सगळं अख्खं प्रत्येक ठिकाणी नासून टाकले सगळं गाव. आता हे जे निवडणुकी आली का पक्ष बदलणार मागं नाही राहायचं यावेळी? हे आईन वेळेला पक्ष बदली त्या लोकांनी करायचं काही यांच्या पाठी पळत सुटायचं का कुणी काही बी. हां, हे जागा धरते नाही स्वार्थासाठी कुणी का उड्या मारतात ही. विधायक थोरात होत्या, शिंदे यांच्या शिवसेनेत होत्या. हां, निवडणुका आल्या ऐनवेळी त्यांचे जे पती आहेत ते शिवसेना शिंदे पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत, बरोबर. निवडणुका आल्या त्या स्वतः राष्ट्रवादी पक्षातून उभे राहिल्या. त्यांच्याबद्दल काय सांगा? त्यांच्याबद्दल काय सांगणार, ते बी असंच आहे. ते त्यांचे बी असंच आहे. ती पक्ष बदली. हां, स्वार्थ आला का पक्ष बदली. मग यांनी जनतेचं काय यांना घेणे देणे नाही. म्हणजे निवडून येण्यासाठी लगेच बदली. हां, निवडून या करता स्वार्थ यांचे त्याच्या वाटी मग यांचा. मग जनतेने मग यांनी रोज पक्ष बदली कधी राहिला का जनतेने यांच्या मागं पळीत सुटायचं का? गावचं वातावरण काय आहे सध्या? गावचं वातावरण छान आहे. गावचं उमेदवारी गावचा उमेदवार आहे. आम्ही गावच्या उमेदवाराच्या पाठीमागेच राहणार आहे. गावचं उमेदवार हां, नवीन चेहऱ्याला संधी मिळा असं वाटत नाही पोऱ्या? नवीन चेहऱ्याला संधी मिळावा आणि पहिल्यांदा आमच्या गावाला संधी मिळाली आहे, त्याच्यामुळे आम्ही आमच्या उमेदवाराच्या पाठीमागे राहणार आहे. आणि त्यातून तालुक्याचं चित्र जर पाहिलं तर समजा जे वळसे पाटलांनी जे समजा उमेदवार देतील त्या उमेदवाराच्याच पाठीमागे राहणार. कारण वळसे पाटील आम्ही शेजारी आहोत, बरोबर. शेजारच्या गावातले शेजारच्या गावातले आहोत, आम्ही बांधभाव आहोत. काय त्यासाठी आम्ही वळसे पाटलांच्याच पाठीशी राहणार. आणि आमच्या उमेदवारासाठी आम्ही जे काय हवं ते प्रयत्न करणार. पण आमच्या उमेदवारासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करून आमच्या उमेदवारा निवडून आणण्याचा प्रयत्न करणार. बदल व्हावा याबाबत कसं काय लोकांचं मत काय? लोकांचा बदल होऊन तरी काय होणार आहे? बदल आता हे जर बाकीच्या पक्षाने जर पाहिलं ते दिवसा इकडे रात्री तिकडे अशी करतात. बदल होऊन तरी काय होणार आहे? बदल हे का लोक काय करणार आहे? ज्याला स्टँड नाही ते काय बदल करणार आहे? बरोबर. आज समजा 30-35 वर्ष साहेबांनी जे काम केलं ते बाकीच्याला म्हणा तुम्ही थोडंफार एखादं करून दाखवा. मग तालुक्याला वाटेल का बदल केला किंवा बदल होतोय. एकंदरीत गावच्या उमेदवार मागे लोक उभं राहतील. गावच्या उमेदवारावर आमची लोक उभी राहणार, नातेवाईक आमचे उभे राहणार. आजूबाजूच्या गावांनी आम्ही प्रचार जे करतो आमच्या नातेवाईकाला देखील आम्ही तेच सांगतोय. दादा, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आता जवळ आल्यात. अनेक उमेदवार तुम्हाला येऊन भेटत असतील प्रचार दरम्यान. काय वाटतं सध्या योग्य उमेदवार निवडताना काय विचार केला पाहिजे लोकांनी? योग्य उमेदवार निवडताना इथून मागे जी कामे झालेत, ज्यांनी आपल्या गावामध्ये कामे केली आहेत त्यांनाच मतदान केलं पाहिजे. म्हणजे विकास कामे केले आहेत, कोणच्या अडीअडचणी सोडवल्या आहेत, त्याच्याच मागे उभे राहिले पाहिजे. आम्ही पण त्यांच्याच मागे 100% उभे राहणार आहोत. आता कधी बोललं जातं का समजा नवीन माणसाला संधीच मिळाली नाही तर काम कसं करणार, त्यांना एकदा संधी देऊन पाहिलं पाहिजे असं लोकांमध्ये चर्चा आहे. त्याबद्दल काय सांगा? दिलेलं मग आता नवीन माणसांना संधी दिलेल्या आहेत. आता आमच्या गावचे उमेदवार श्रीमंताई खिलारी यांना संधी दिलेली आहेत. ते पण इथून पुढील चांगली कामं करतील भविष्यात. त्यांच्या हातून कामे चांगल्या प्रकारची कामे होतील. आणि संधी नवीनला दिलीच पाहिजे. ज्यांची कामच नाही आत्तापर्यंत, ज्यांना साहेबांनी एवढ्या वर्षे हे केले, तुम्ही दाखवा ना मला एखादं काम असं का त्यांनी ह्या गावात, कोणत्याही गावात दाखवा, स्वतः त्यांच्या गावात दाखवा का असं रस्त्याचं काम केले किंवा पुढं गावात त्यांचे काय काम आहेत. आम्ही आता प्रचाराला जातो तर मला नाही वाटत मला एक पण काम त्यांचं दिसलेलं असं म्हणून कुठेच. जे उमेदवार आहे जिल्हा परिषदेचे त्याच्यामध्ये तुलसी सचिन बोर यांच्याबाबत कुठेतरी बोललं जातं की त्यांचा जनसंपर्क कमी पडला आहे. त्याबद्दल काय सांगा? नाही जनसंपर्क आहेच आहे आमच्या संघ त्यांचा. आणि कोरोनाच्या काळात त्यांचा संपर्क आता सगळ्यांचा तुटला होता तर त्यांचं का कुठून आणणार आहे? आणि त्यांची कामे इथून पंचायत त्यांच्या मार्फत भरपूर कामे झाली. आमच्या गावात पण कामे झाले आहेत. आता आम्ही बागडीला गेलो असून, वळतीला गेलो असून, बरेच ठिकाणी गेलेले तर प्रत्येक ठिकाणी सांगतात ना मग का बाबा त्यांची भरपूर कामे आहेत.
असं नाही का गाव कामे नाही. आता आमच्या गावात पण कामे आलेली आहे त्यांच्या मार्फत आणि इथून पुढं पण त्यांच्या मार्फत कामे येणार आहेत असं नाही म्हणता येत. इथून माग ज्यांना ज्यांना समजा तुळशीदास यांना दिले त्यांनी कामं केली, त्यांच्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांची कुठं कामं आहे मला दाखवा ना तुम्ही. असं एक काम दाखवा का बघ त्यांनी ह्या गावात काम केले, त्यांच्या गावात केले, असं एक मला काम दाखवा. बाबाला नाही काय म्हणले, बाबाचं काय म्हणणे नाही. बाबा एकमती आहे, बाबा का डबल टिपी नाही. बाबा कोणाचा आहे? हा बाबा कोणाचा आहे? बाबा राष्ट्रवादीचा आहे. कोणाचा आहे माही? राष्ट्रवादी तुतारीचा. हा? तुतारीचा ना? हा तुतारी खायची आमची गाड्याळे तुतारी आहे खायची. आम्ही काय तुतारीवाले आहे का पाहिल्या पण आम्ही एक वसनी आहेत असं डबल बोले नाही. हा पहिल्यापासून राष्ट्रवादी तुतारी का घड्याळ? गडाळाचे आमच्याकडे. हो का बरं? पहिल्यापासूनच आहे ना. पहिल्यापासून आहे आम्ही आम्ही ते हेच नाही. आम्ही काय असं इकडे इकडे नाही इकडे तिकडे करणार. आम्हाला येतच नाही. निवडणुका आल्यावर पक्ष बदलायचं काय? बदलणार बदललाच नाही आम्ही आहे तसा आणि बदलणार नाही आम्ही भले आमचं काही असू. दादाच्या काळापासून आम्ही दादाच्याच पाठीमागं होतो, त्यानंतर साहेबांच्या पाठीमागं. दत्तात्रय वळसे पाटील हो त्यांच्यासोबत होते. त्यांच्या सोबतच होतो पहिल्यापासून ना. दादा, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आल्यात. अनेक उमेदवार येऊन भेटले. तुम्हाला कोण कोण येऊन भेटले आता जिल्हा परिषदेसाठी? जिल्हा परिषद तुळशीदास आले होते आमच्या गावातलाच उमेदवार एक खिलारी म्हणून. पंचायत समितीसाठी. हा सीमा खिलारी. हां हां. बाकी हे झालं. बाकी अजूनही प्रीतीताई थोरात जिल्हा परिषदेसाठी उभे आहेत. त्याचबरोबर या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये प्रीतीताई थोरात आणि तुलसीताई भोर यांच्यात लढत होईल असं एकंदर चित्र दिसते. आहे सरस कोण ठरेल? सरस आता काय तर लोकांचा जनाधार आहे सगळा. काय वाटतं? शेवटी जो प्रचारात आघाडी गेली तो सरस ठर. कोण प्रचार ते लोकांचा जनसंपर्क कुणाचा आता जास्त? जनसंपर्कात तसे दोन्हींचं आहेत. दोन्ही जनसंपर्कात आहेत. सचिन भाऊचं आहे, तुळशीताईचं आहे, प्रीतीताईचं आहे आणि दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. तसं हा, दोन्ही पंचायत समितीसाठी कसं वाटतं? श्रद्धा बोर म्हणून एक नाव आहे भारतीय जनता पार्टीचं. त्याचबरोबर तुमच्या गावच्या सीमेताई खिलारी असतील आणि त्या आहे प्रियंका वाघ, त्या पण उमेदवारी सध्या रिंगणात आहे. काय वाटतं योग्य नाही आता आमचं तर सीमाताई आमचा उमेदवार म्हणून आम्ही तेच बाजून सांगणार आणि तसं वारं पण आहे. आता गाव उभं राहील? हा गाव 100% उभं राहील. गाव 100% उभं राहील. गावाचा नाही काही प्रॉब्लेम. मध्ये सध्या कोण बाजी मारेल काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ आणि पक्षाच्या वतीने आणि आपले सीमाताई खिलारी सचिन भाऊजी मंडळी हेच तुळशीताई बोर कार्यकर्ते दिसतात पक्षाचे? हो पहिल्यापासून. दादा नमस्कार. आई आता जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणूक आल्यात. उमेदवार तुमच्या गाठीभेटी मतदारांच्या घेतात. तुमच्यापर्यंत मतदार आले ते का? तुमच्यापर्यंत उमेदवार येऊन भेटून गेले का तुम्हाला? हा कोण कोण आलं होतं? तुळशी भोर, अजून? सीमा खिलारी, हां पंचायत समिती. हां आणखीन ती शेगाडेबाई, प्रियंका वाघ म्हणून एक उमेदवार आहेत. ती नाही आली अजून. प्रीतीताई थोरात. ती नाही आली. हे दोन उमेदवार भेटून गेले. हा 3 उमेदवार. काय वाटतं हे याच्यापैकी काय योग्य उमेदवार कोण वाटतं? हा योग्य उमेदवार कोण वाटतं? आम्हाला दिलीप पाटील आहे, आम्हाला बाकी काय नाही. वळसे पाटील. वळसे पाटील देतील तो उमेदवार. वळसे पाटील हो 100% राहील. राहील. 100% वळसे पाटलांचंच गाव आहे. उभं राहील याच्यात काय शंका आहे. गावामध्ये फिरताना असं लक्षात आलं वळसे पाटलांना मानणारा वर्ग जरा जास्त आहे. काय कारण बरं काय? वळसे पाटलांची कामं आहेत आणि नेहमी आमचा संपर्क आहे त्यांच्यासोबत. शेजारचं गाव आहे. शेजारचं गाव आहे. आमच्या कोणत्या आडीनडीला गेलं तर आम्ही वळसे पाटलांसोबतच म्हणजे कोणतीही गोष्ट अडचणीची येऊ द्या कशाची आली तरी आम्ही वळसे पाटलांकडे जाणारे माणसं आहेत. त्याच्यात दुसरा काय विषय येतच नाही. इथे कुठंतरी विरोध कमी वाटतो वळसे पाटलांना गावामध्ये. विरोध नाहीच आहे ना. नाही विरोध नाही बाबा. विरोध नाही वाटत गावामध्ये वळसे पाटलांना? नाही नाही काय बरं? वळसे पाटलांची कामच तशी आहेत. हां ना. आज एवढे भरपूर कामं आहेत त्यांची. आता सांगायला काय दिवसही पुरायचा नाही. हां ना. कामाचा माणूस. हा उमेदवार आहे प्रीतीताई थोरात आणि तुलसीताई बोर
यापैकी कोण तुम्हाला भेटलं आलं तर काय अजून नाही कोणी दोन्हीपैकी नाही अजून दोन्हीपैकी कोणता उमेदवार योग्य वाटतो काय आता भेटल्याशिवाय काय सांगायचं भेटलं अजून संपर्क नाही. बरं ठीक आहे चला ते झालं पंचायत समितीसाठी तुमच्या गावचा उमेदवार आहे सीमाताई खिलारी असेल आहे ना बरोबर प्रियंकाताई वाघ असेल काय आणि त्याचबरोबर श्रद्धा बोर असतील काय वाटतं यावेळी काय आता जनतेचा कल आहे काय सांगावं नाही हा ना पुन्हा मागू उभं राहतील लोक हां गावचे उमेदवार संधी देतील काय यावेळी देतील ना येतील हां प्रियंकाताई वाघांचं काम कसं काय काय बा ते नाही आपल्याला सांगता येत त्यांचं. अजून संपर्क नाही आला कधी नाही श्रद्धा बोर नाही